श्री स्वामी समर्थ. मी भूषण गावडे स्वागत करतो आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. आवडेल तिथे कुठेही प्रवास पास 4 दिवसांचा काढलाय मी. साधाच पास आहे 1364 लाल परिवाला. दिनांक 18 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर यांपैकी 2 दिवस तर झाले. आज आहे तिसरा दिवस 20 नोव्हेंबर. तर मंडळी आज आपला प्रवास होणार आहे कोचरा गावी. कोचरा कधी नाव ऐकून आहेत, जे कुडाळ वेंगुर्ल्याचे आहेत त्यांना माहिती असेल, पण ज्यांना नाही ठाऊक त्यांनी मात्र निसर्गाच्या कुशीत आपल्याला कोचरा गाव माझ्या व्हिडिओ मार्फत आज नक्की पाहायचंय. कसाल बस स्थानकाचा असा काही संपूर्ण परिसर. मी आलोय बाहेरच्या बाजूला आणि या ठिकाणाहून 3 रस्ते बाहेर पडतात. म्हणजे मुख्य जंक्शन बोलावं लागेल कसाल. हा येतो कुडाळ आगार यांच्या अंतर्गत. डावीकडे जातो थेट कणकवली, राजापूर, रत्नागिरी, मुंबई. उजवीकडचं 2 ठिकाणी बाहेर पडतात. एक जातो कुडाळ सावंतवाडी आणि अलीकडे 30 किलोमीटर कट्टा, गुरामवाड, चौके, मालवण. कोचरा जाण्यासाठी डायरेक्ट बस अवेलेबल नाही. कणकवली म्हणा किंवा कसाल या भागातून असेल तर डायरेक्ट कुडाळ, वेंगुर्ले किंवा सावंतवाडी. पण माझा जो प्रवास होणार आहे तो 7:30ला सुटणाऱ्या कसाल मालवण मार्गे हिवाळे या बसने. या बसने का होणार, कारण हीच बस पुढे लागते मालवण कोचरासाठी. ठीक सकाळी 9 वाजता कुठून, मालवण बस स्थानकातून. कसाल, हिवाळे, पोई, मालवण. एकूण 40 किलोमीटरचा प्रवास. 8:45 पर्यंत गाडी पोहोचते मालवण बस स्थानकामध्ये आणि लगेच रवाना होते 9 साठी कोचरा. जरा कमेंट करून सांगा बरे कोण कोण व्हिडिओ बघता, कोण सून. एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये आता नवीन स्वमालकीच्या बसेस येत आहेत. काही लेलँडच्या आहेत, काही टाटाच्या आहेत आणि काही आता यशवंती मिडी बस देखील येणार आहेत. जुन्यावाल्या गेल्या स्क्रॅपमध्ये नवीन यशवंती येतील. परंतु आपली जुनी लाल परी आणि त्यांचा आतमधून बघा पूर्ण व्ह्यू एकदम टकाटक. आपल्या चालकांनी सीट बघा कशी नीट अँड क्लीन ठेवली आहे पूर्ण डॅशबोर्ड सहित. आणि आतमध्ये बसची बघा काय स्वच्छता राव. ही स्वच्छता तुम्हाला फक्त सिंधुदुर्ग विभागामध्येच बघायला मिळेल. मंडळी पर्यटनासाठी मालवण, देवगड, कुडाळ, कणकवली या तालुक्यांमध्ये फिरण्यासाठी भरपूर ठिकाणे आहेत. पण अशी काही गावे, त्यांची संस्कृती जी पिढ्यानपिढ्या आजही लोकांनी सांभाळून ठेवली आहेत. त्यांपैकी एक वेंगुर्ले तालुका. जुन्या चालीरीती, परंपरा, मंदिरे, सणोत्सव, समुद्रकिनारे आणि अतिशय महत्त्वाचे सुशेगात ग्रामीण जीवन. माझा प्रवास होतोय कसाल, हिवाळे, विरण, मसदे, बिळवस, महाड, आडारी पूल करत मालवणसाठी होणार. आणि मग तेथून 9 वाजता कोचरा श्रीरामवाडीला बस रवाना होईल. स्वागतम सुस्वागतम. पर्यटन क्षेत्रापैकी एक मालवण तालुक्यामध्ये आणि मालवण तालुक्यातील मागचा नवीनच बांधण्यात आलेला मालवण एस टी महामंडळाचं बस स्थानक. बरोबर 1.5 तासामध्ये प्रवास पार पडला. कसाल, हिवाळे, मालवण. आता हीच गाडी रिटर्न लागते मालवण कोचरा. मालवण मार्ग कसा असेल, मालवण, पाटपरुळे, म्हापण, कोचरा, श्रीरामवाडी आणि शेवट मालवण. म्हणजे परत रिटर्न गाडी येते मालवणसाठी. मालवणला गाडी आली, 10 मिनिटं थांबणार आहे. तो आपली भेट झाली. आपले एस टी प्रेमी ग्रुपचे सदस्य अनंत सामंत. बरा वाटला भेटून आणि ह्यांच्या मार्गदर्शनाने आपला आजचा प्रवास होतोय. चला मंडळी कमेंट करून सांगा कोणाकोणाचं गाव हा मालवण. खरं तर आता मीच कमेंट केली पाहिजे, कारण माझंच गाव मालवण, तालुका मालवण आणि 25 किलोमीटरवरती गाव मसदे गाव. मंडळी आपल्या एस टी महामंडळाच्या ताफ्यामध्ये लवकरच 100 मिडी बसेस येणार आहेत. एकूण 10 डिव्हिजनला दिले आहेत, जसं की बुलढाणा, खामगाव, अहिल्यानगर, पुढे चिखली या भागामध्ये. तर त्यापैकी सिंधुदुर्ग विभागातील फक्त 2 डेपोना गाड्या मिळणार. एक कणकवली, दुसरा मालवण. मालवणला 5, कणकवलीला 5. आणि त्या बसेस कोणते माहिती का, नवीनच बांधण्यात आलेल्या यशवंती मिडी बसेस. 2 आठवड्यापूर्वी प्रवास केला होता वास्को, कुर्जई, कदंबा बसने. काय पॉवरफुल मार्ग होता, परंतु एका चुकीमुळे गाडी कर्लीवरून रिटर्न मागे फिरली वास्कोसाठी, त्यामुळे कुर्जईपर्यंत जास्त जाता आले नाही आणि
चिपी विमानतळाचा भाग तो काय लांबूनच बघता आला, पण आजच्या प्रवासामध्ये मात्र चिपी विमानतळ 100% पूर्णपणे बघता येईल. मालवणमधून ठीक सकाळी 9:02 कोचरा दिशेने आपल्या प्रवासाला सुरुवात झाली. कुंभारमाठ, चिपी, पाटपरोरे, मापण करत श्रीरामवाडीसाठी आपण पोचू. कुंभारमाठ या गावी पोचलो असून आता आपला जाणारा जो मार्ग आहे तो राईट साईडने चिपी विमानतळ, पाटपरोरे आणि समोरचा रस्ता थेट कसाल, कट्टा, पुढे अलीकडे चौके आणि आपला जो मार्ग आहे तो डायरेक्ट चिपी विमानतळ. मागच्या टायमिंगला नीट काय दिसता आले नाही, पण आज मात्र मन भरून डोळे भरून बघून घेणार चिपी विमानतळ. जमाना झाला चालू होऊन, पण बऱ्याच वर्षांनी तब्बल आज पहिल्यांदा दुसऱ्यांदा प्रवास होतोय माझा. आजच्या प्रवासाचे मुख्य आकर्षण असेल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव चिपी विमानतळ. विमानात बसून प्रवास करायचा योग येईल तेव्हा येईल, पण मालवणच्या लाल परीमध्ये जवळून विमान पाहण्याचा आनंद हा वेगळाच असणार. मालवण तालुक्याची हद्द क्रॉस करायला लागली कर्ली नदी आणि कर्ली नदीवरचा ब्रिज चिपी पूल. आता येणारा जो पुढील स्टॉप आहे डायरेक्ट चिपी विमानतळ. आलं आलं आलं
चिपी विमानतळ आलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ. कदंबा बसमधून बघणं प्रवास अर्धवट राहिला होता, पण आज आमच्या महाराष्ट्राच्या लालपरीमधून हे स्वप्न पूर्ण झालं. अरे आला आला. विमानतळामध्ये प्रवेश करताच विमानाचे दर्शन समोर. आहे नाद का. आयुष्य गेलं मुंबईमध्ये, कधी जवळ विमान बघितलं नव्हतं, पण आज आमच्या गावातून जवळून बघून मिळालं असं विमान. बऱ्याच जणांनी कमेंट केल्या की भूषण भाऊ तुम्ही जलवाहतूकने प्रवास केले, रोडवरून प्रवास केले, रेल्वेने प्रवास केले, एकदा कधी हवाई जहाजने प्रवास करणार मंडळी करणार. पण माझं स्वप्न आहे की मी एकटा नसून कुटुंबासहित करणार, आई वडिलांसहित विमानाचा प्रवास. सागरी महामार्गाने प्रवेश करत आता आपण लागलो विमानतळ रोडने. मध्ये फेन्सिंग केलेली आहे आणि पलीकडे विमानतळ हळूहळू लँड होत जातात, ते सरळ त्या ठिकाणी पोचतात. विमानतळ सुरू आहे, पण मुंबईसाठी फ्लाईट अद्याप तरी अवेलेबल नाही. हैदराबाद आहे, असून कोणतरी त्या ठिकाणी सुरू आहे, पण हैदराबाद मात्र फिक्स आहे. चिपी हैदराबाद, हैदराबाद चिपी. पटकन कमेंट करून सांगा कोण कोण व्हिडिओ बघता. परोरे बाजारामधून मागे प्रश्न केला होता, परोरे गावातला आठवडी बाजार कधी भरतो, तर लोक बोलले होती की शुक्रवार. बरोबर की नाही? मग कमेंट करून सांगताला कोण मरे. पाट या गावी पोचलो असून आपल्याला जायचं आहे मापण कोचरा या दिशेने, आणि डावीकडे जातो ते माड्याची वाडी कुडा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. ही आहे संपूर्ण मापण बाजारपेठ. समोरचा रस्ता गेला ते केळूस, खवणे बीच, वेंगुर्ले, दाबोली या दिशेने, आणि आपल्याला जायचंय कोचरा, श्रीरामवाडी. तसे कोचरा या ठिकाणी आमचे 2 पाहुणे राहतात. आमच्या वाडीतले गावडे समाजाचे ते, त्यांचं मूळ घर, आणि दुसरे म्हणजे मामाच्या मुलाची सासरवाड कोचरा. हंजनकर. ग्रामपंचायत कोचरा गावात प्रवेश फायनली आपला झालाच. जास्त नाही, बऱ्यापैकी काही गावे आणि आपल्याला वाडी दिसतील, ज्यात गावडेवाडी, चवाटो, भावई मंदिर, श्रीरामवाडी अशी बरीच गावे पाहायला मिळतील.
कोचरा गाव समोर आहे ग्रामपंचायत आणि पॅसेंजरांना आणण्यासाठी आपली बस खाली उतरते आणि परत मटण मारून लगेच रिटर्न श्रीरामवाडी. चला चला कोचरेकरांनो, बघू नका कमेंट करू लागा. व्हिडिओ बघतास मग कमेंट करून सांगा नको. कोचरे गावाची हद्द समाप्त करत आपण आता लागलो मेढा दिशेने. मेढा श्रीरामवाडी. आपली बस मेढा झाला नाही, फक्त लास्ट स्टॉप श्रीरामवाडी आणि तिथून रिटर्न लगेच मालवणसाठी रवाना. बाकी इकडचे रस्ते बघा, गाव बघा, एकदम सुशेगाव शांत वातावरण. सिंगल रस्ता आहे. जर 2 एसट्या आल्या समोर तर मात्र पासिंग होणं खूप कठीण होऊन जाईल. पण बहुतेक टायमिंग दिलेलं असावे, टायमिंगनुसार या ठिकाणी एसटी बस येते. चला फायनली मंडळी, आपला लास्ट स्टॉप आलेला आहे श्रीरामवाडी. 1.5 तासांमध्ये संपूर्ण हा 30 किलोमीटरचा प्रवास पूर्ण होतो, मालवण ते श्रीरामवाडी. आणि तर लगेच गाडी रवाना होईल मालवणसाठी. बघू शकता सगळे प्रवासी वर्ग, शाळेतली मुलं वाट बघतायत. बरा मा इकडच्या लहान मुलांमध्ये क्रेज मात्र भरपूर आहे, मोठ्या प्रमाणात. यू 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 सकाळी 9 वाजता केली ती प्रवासाला सुरुवात, जी या ठिकाणी येऊन संपली बरोबर 10:25 5 मिनिटं थांबेल, प्रवासी वर्ग घेईल आणि गाडी पाहू शकता पूर्ण जागेवर पॅक. तर हे सगळे प्रवासी लोकलचे सगळे. बाकी आपले बस चालक यांची सकाळी 6:30 वाजल्यापासून ड्युटी चालू आहे. मसुरे, कसाल, मालवण श्रीरामवाडी. आता परत काय हो, हा म्हणजे परत मालवण गाडी जातली. अशी असते लोकल रूटची ड्युटी. लांब पल्ला असला की सनसनीत जायचं. सोलापूर म्हणा, तुळजापूर म्हणा, बार्शी म्हणा. कारण मालवण नगरचे लांबचे पल्ले जास्त नाही, मोजकेच आहेत. एक बार्शी, तुळजापूर, पुणे, निगडी, मुंबई सेंट्रल, बस एवढेच आहेत, जास्त नाही. ते का मी पाठवतोय. ते का नंबर घेतला देतो तो. होय नंबर त्याचा घेतला पाठवतोय. चला अभ्यास करा, स्वयं राहा.
13 चला जावा अभ्यास करा. नमस्कार. खयचो वा 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 बस वडापाव गरम गरम वा 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 येवा देव देव दिवा येऊ द्या. तुमचे पुतणे असतील निशाण घेऊ. परतीचा प्रवास करत मी उतरलो मापणमध्ये. मापण बाजारपेठ. नारायणरावांची आजची उसळ पाव, तसे आमच्या पाटकर काकांचं गरमागरम वडो पाव आणि का अंडा पाव वा नंबर 1. येवा येवा मंडळी, आमच्या पाटकर काकांच्या आजचं वडोपाव खाऊ. चाय तयार हा. सोने पे सुहागा. मापणला उतरतो बस स्टँड जवळ. तेवढ्यात मला बस दिसली, कदंबाची वास्को कोरजाई बस. तेच बस चालक, तेच बस सहक. बोलले की चला आपला अर्धवट राहिलेला प्रवास पूर्ण करूया टिल कोरजाईपर्यंत. मागे चहा करण्यामुळे आपला रूट थांबला होता, तो ह्या टर्निंगमुळे. खरं 2 गाड्या एकमेकाला आपडल्या होत्या ह्या साईडला. बघा दिसं का डॅशर तुटला तिकडे सरळ, म्हणून आपला कोरजाईचा रूट अर्धवट राहिला. आणि कोरजाई कमेंट करा मारे, कोण कोण व्हिडिओ बघता कोरजाई गावातून. येतो तुमच्या गावात येताव. समोरचा रस्ता थेट आपण मगाशी आलो मालवण चिपी. चला तर डायरेक्ट आपण पोचू जेट्टीकडे. अर्धवट राहिलेला प्रवास आजच पूर्ण झाला कोरजाई बसने थेट कोरजाई देवीच्या दर्शनाकडे. आणि सोबत ही जेट्टी, नकरली नदी. वा 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 वा. वास्को कोरजाई हा मी व्हिडिओ केलेला आहे. थोडक्याशा कारणामुळे आपला प्रवास अर्धवट राहिला होता, तर आवर्जून पहा. लिंक तुम्हाला मिळून जाईल ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. आलोच आहे, जरा पुढे जाऊनच येऊ. करली नदी आणि समोर कोरजाई देवीचे मंदिर. नमस्ते दादा. नमस्ते. कोकण भाषिकांचं गोयकरांका नमस्ते. नाव आपलं? माझं अख्तर शेख. शंकर प्रभू. ओके. मी यांच्यासोबत प्रवास केला होता आणि तेव्हा आमची म्हणजे इंटरव्ह्यू मला घेताच आलं नाही. गाडी जशी लागली परत काढली. पण आज मात्र नियतीने पुरेपूर साथ दिली. चिप्पीचा प्रवास देखील पूर्ण पाहता आला आणि कोरजाई देखील दर्शन घडले. धन्यवाद दादा, खूप खूप धन्यवाद. सकाळी 7ला रवाना होते वास्को मुरगावमधून आणि या ठिकाणी बरोबर 11:30 पावणे 12ला पोचते. थांबत नाही, 5 मिनटं रेस्ट घेईल. आपल्या चालवकांना जर काही वॉशरूम फ्रेश व्हायचं असेल होतात आणि लगेच गाडी रवाना होते वास्कोसाठी. आणि आपल्या गोवा राज्यातून कदंबाची एकमेव बस येते, ती सुद्धा वास्को डेपोतली. कोणती? वास्को कोरजाई. संपूर्ण प्रवास केला आहे मी या बसचा. फक्त थोडक्यात राहिला होता कोरजाईसाठी, तो आज पूर्ण झाला. तो व्हिडिओ पाहायचा असेल वास्को ते कोरजाई कर्लीपर्यंत केला होता. जो काय रूट होता एकदम पॉवरफुल व्हिडिओ अपलोड केला आहे. लिंक तुम्हाला मिळून जाईल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा पिन केलेल्या कमेंट बॉक्समध्ये.